समाजामध्ये दातांविषयी खूप जास्त प्रॉब्लेम्स दिसत आहेत. प्रत्येक घरामध्ये दाताचे रुग्ण आढळतात. आजकाल खाण्याचे जे पद्धती आहेत, एकंदर जी आपली लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलमुळं, जीवन पद्धतीमुळं खूप जास्त दाताचे विकार उत्पन्न होत आहेत. तोंडाचा वास येणे आहे, त्याचबरोबर दात वेडेवाकडे होण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढलेलं आहे. दातांना कीड लागते म्हणजे नेमकं होतं काय? एक दात जर आपण घेतला तर त्याचे 3 भाग असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे काय? तर अन्न हे पौष्टिक असावं. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या ठिकाणी दात काढला, एखाद्या क्लिनिकमध्ये दात काढला आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालं वगैरे, अशा गोष्टी बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतात. दाताचा आणि हृदयाचा कसा संबंध असेल? दात तर वर तोंडामध्ये आहेत आणि हृदय कुठेतरी छातीमध्ये आहे. त्यांचा संबंध कसा असेल? नमस्कार, मी डॉक्टर सूरज दानिश पोतदार. मी एक दंत वैद्य असून मी त्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेडेवाकडे दात सरळ करणे या शास्त्रातलं माझं स्पेशलायझेशन आहे. या संदर्भात मी गेली 8 वर्ष प्रॅक्टिस करत असून समाजामध्ये दातांविषयी खूप जास्त प्रॉब्लेम्स दिसत आहेत. गेल्या 8 वर्षामध्ये मी बऱ्याच प्रकारचे पेशंट्स पाहिले, बऱ्याच प्रकारचे लोकं पाहिली, की ज्यांना दातांचे सर्रास सगळ्याच जवळपास आपण असं म्हणू शकतो, की प्रत्येक घरामध्ये दाताचे रुग्ण आढळतात. फरक फक्त इतकाच आहे, की आपण त्याकडे लक्षपूर्वक पाहतो किंवा लक्षपूर्वक पाहत नाही. आणि असं मला आढळलंय, म्हणजे एकंदर सगळ्याच डेंटिस्ट लोकांचा हा अनुभव असेल, की जोपर्यंत दाताचं दुखणं अगदी म्हणजे असह्य होत नाही, तोपर्यंत आपण दाताच्या दुखण्याकडे म्हणा किंवा दाताच्या त्या अ, रोगाकडे आपण लक्ष देत नाही आणि तोपर्यंत आपण एखाद्या डेंटल सर्जनकडे जात नाही. हे माझ्या रोजच्या अनुभवातली ही माझी गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, आजकाल खाण्याचे जे पद्धती आहेत, एकंदर जी आपली लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलमुळं, जीवन पद्धतीमुळं खूप जास्त दाताचे विकार उत्पन्न होत आहेत. अगदी लहानपणापासून ज्या काही खाण्याच्या चुकीच्या सवयी लागल्या जात आहेत, म्हणजे जंक फूड असेल, फास्ट फूड असेल, चॉकलेट्स असतील, कॅडबरी असेल, हे जे काही पदार्थ लहान मुलं सर्रास खात आहेत, त्याच्यामुळं दाताचे खूप जास्त विकार होत आहेत. दात किडतायत, तोंडाचा वास येणे आहे, त्याचबरोबर दात वेडेवाकडे होण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढलेलं आहे. आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी अगदी मागच्या काळामध्ये दात वेडेवाकडं होण्याचं प्रमाण कमी असायचं. आजच्या कालावधी म्हणजे आजच्या काळामध्ये जर तुलना केली तर. पण आता असं आहे की लहान मुलांचे जे दुधाचे दात आहेत, ते दुधाचे दात पडून येताना जे पक्के दात येत असतात, ते सुद्धा वेडेवाकडे येत आहेत. म्हणजे ही आता रोजच्या अनुभवातली ही गोष्ट झालेली आहे. तर अशा पद्धतीनं बरेच दातांचे विकार आहेत. टॉक शोमध्ये आपण त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आज आपण पाहिलं की अ, दातांचे विकार खूप जास्त वाढत आहेत. आता सर्वसामान्य प्रश्न जे बऱ्याच लोकांना असतो, की दातांना कीड लागते म्हणजे नेमकं होतं काय? काही लोकं विचारतात, की म्हणजे अगदी निरागसपणे काही मुलं येतात, छोटी मुलं येतात. ते म्हणतात, की "डॉक्टर दाताला कीड लागते म्हणजे दातामध्ये किडा येतो का? की दातातून किडा बाहेर येतो वगैरे असं काही होतं का?" तर असं आहे, की दातामध्ये कीड लागते म्हणजे दातातून कोणताही किडा वगैरे असं बाहेर येत नाही. ती एक म्हणण्याची पद्धत आहे. तो दाताचा एक रोग आहे आणि तो रोग लागण्याची एक पद्धत आहे, की त्याप्रमाणे दाताला कीड लागत जाते. आता असं याचं होतं असं, की अ, जे आपल्या तोंडामध्ये खूप बॅक्टेरिया असतात, म्हणजे जीवाणू असतात. आता हे जे जीवाणू आहेत, त्यांचा नंबर खूप जास्त असतो. ते म्हणजे लाखो जीवाणू आपल्या तोंडामध्ये असतात. तर हे जे जीवाणू असतात, त्यांची एक क्वालिटी आहे, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, की ते वैशिष्ट्य म्हणजे काय, की ती एक प्रकारचा ॲसिड उत्पन्न करत असतात. आता ते जे ॲसिड तयार करतायत, त्या ॲसिडचा परिणाम आपल्या दातावर होतो. आता तो परिणाम कसा होतो हे बघण्यापूर्वी दाताचे कोणकोणते भाग आहेत हे आपण बघितलं तर ते आपल्याला समजणं सोपं जाईल. म्हणजे काय, की एक दात जर आपण घेतला तर त्याचे 3 भाग असतात. 3 भाग कोणते? तर सगळ्यात आतमध्ये पल्प नावाचा एक भाग असतो, की ज्याच्यामध्ये नसा असतात, रक्तवाहिन्या असतात, की ज्यामधून दाताला पोषक पदार्थांचं त्याला पुरवठा होतो. संवेदना नसा असल्यामुळे तिथं संवेदना असतात. त्यानंतर दुसरा जो भाग आहे, जो पल्पच्या बाहेर आहे, त्याला डेंटिन म्हणतात. आता हा जो डेंटिन आहे, हा सॉफ्ट असतो, मऊ असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मटेरियल असतात. त्याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण असतं
हायड्रॉक्सी ॲपेटाइट क्रिस्टल नावाचा एक प्रकार असतो. असे वेगवेगळ्या पद्धतीचे मटेरियल त्याच्यामध्ये त्या डेंटिन या भागामध्ये असतात. आणि त्यानंतरचा शेवटचा म्हणजे सगळ्यात बाहेरचा जो पांढरा दिसणारा जो भाग आहे त्याला एनॅमल म्हणतात. आता हे जे एनॅमल आहे याचं वैशिष्ट्य असं की हे आपल्या शरीरातील सगळ्यात कठीण पदार्थ आहे. म्हणजे आपण जर हाडं वगैरे जर आपली बघितली, आपल्याला वाटतं की आपली हाडं ही मजबूत असतात, ते कठीण असतात. तर त्या हाडांपेक्षा सुद्धा कितीतरी पटींनी हा जो एनॅमल नावाचा प्रकार आहे तो अत्यंत कठीण आहे. आणि त्या त्या एनॅमलचं काम काय आहे की दाताच्या आतमधले हे जे दोन भाग आहेत डेंटिन आणि पल्प यांचं संरक्षण करणं हे एनॅमलचं काम आहे. आणि त्या एनॅमलमुळे त्यांचं संरक्षण होत असतं आणि दात मजबूत किंवा तो बळकट राहत असतो. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जीवाणू जे काही ॲसिड तयार करतात त्या ॲसिडचा परिणाम असा होतो की ते एनॅमल जे आहे ना त्या एनॅमलची झीज करतात. म्हणजे बाहेरची पांढरी लेअर जी आहे संरक्षक भिंत आपण ज्याला म्हणू त्या संरक्षक भिंतीला ते काय करतात भगदाड पाडतात, त्याची झीज करतात. आणि ती झीज होत राहिली की जर त्याच्याकडे वेळीच आपण जर लक्ष दिलं नाही तर काय होतं की त्या झिजेचं पुढे छिद्रामध्ये रूपांतर होतं. आणि त्या छिद्राचं हळूहळू पुढं मग ते काय होतं एनॅमलला तर ते खराब करतंच. त्याचबरोबर जसा तो आतमध्ये सरकतो तसा ते डेंटिन जो आहे तो एकदम सॉफ्ट पदार्थ आहे आणि तो पिवळसर असतो. म्हणजे त्याचा रंग जो आहे तो पिवळा असतो, थोडासा पिवळसर असतो. तर त्या डेंटिनला खराब करायला त्याला काही फार वेळ लागत नाही. जिथं त्यानं एनॅमल सारख्या कठीण पदार्थाला खराब केलंय डेंटिन सुद्धा अगदी इझिली अगदी सहजपणे खराब होतं आणि ते शेवटी पोचतं पल्पपर्यंत. की जिथं आपण असं म्हणू की दाताचा आत्मा जो आहे तो पल्प आहे. कारण त्याच्यामध्येच सगळ्या रक्तवाहिन्या असतात, सगळे नसा असतात की ज्यांच्यामुळे दाताला संवेदना आणि पोषक पदार्थांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे तो दाताचा आत्मा आहे. मग शेवटी काय झालं काय की ही जी कीड आपण याला कीड म्हणतोय ते काय होतं की ते या पल्पपर्यंत म्हणजे दाताच्या आत्म्यापर्यंत पोचलं की ते दाताच्या आत्म्याला सुद्धा खराब करतं. आणि मग तिथून मग जेव्हा ते पल्पला खराब करतं म्हणजे नसांना खराब करतं, आतल्या रक्तवाहिन्यांना खराब करतं, ते सगळं अशुद्ध करतं, तेव्हा मग दाताला कीड लागली असं आपण म्हणतो आणि मग ते काय होतं की दात दुखायला लागतो. आता याच्यामध्ये लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत ही जी कीड आहे एनॅमल पुरती मर्यादित आहे. म्हणजे फक्त एनॅमलला खराब केलंय आणि आतले दोन जे भाग आहेत डेंटिन आणि पल्प यांना अजूनपर्यंत त्यानं खराब केलेलं नाहीये किंवा तिथपर्यंत पोहोचलं नसेल तर तुम्हाला काहीही जाणवत नाही, कोणतेही सिम्पटम्स आपल्याला जाणवत नसतात. फार तर सेन्सिटिव्हिटी होते. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की आपण जेव्हा गार पाणी म्हणजे समजा आपण आईस्क्रीम खाल्लं एकदम तर एकदम आपल्याला एका क्षणासाठी दाताला एकदम कळ आल्यासारखी होते, म्हणजे लसल्यासारखं वगैरे होतं. तर ही सेन्सिटिव्हिटी जेव्हा कीड ही एनॅमल पुरती मर्यादित असते तेव्हा आपल्याला सेन्सिटिव्हिटी वगैरे अशासारखे त्रास आपल्याला होऊ शकतात. पण ते इतकं म्हणजे आपण लक्ष देण्या इतपत ते सिव्हिअर नसल्यामुळं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता जेव्हा ती कीड डेंटिनपर्यंत पोहोचते तेव्हा मग हळूहळू आपल्याला थोडं थोडं दुखायला लागतं. म्हणजे काय की खाताना चावताना दुखणे किंवा रात्री आपण जेव्हा झोपताना जेव्हा आपण आडवे होतो तेव्हा आपल्याला ते दुखतं, दात दुखतो. इतर वेळी जेव्हा आपण सरळ पोझिशनमध्ये असतो, उभे असतो किंवा बसलेले असतो तेव्हा ते दुखत नाही. पण जेव्हा आपण खाली झोपण्यासाठी आपण जेव्हा खाली वागतो, खाली झोपतो त्यावेळी त्या पोझिशनमध्ये आपल्याला तो दात दुखायला लागतो. आणि जेव्हा आपण खाली वागतो अशा वेळेला काय होतं की दातांच्या मुळांवर प्रेशर येत असल्यामुळं ते आपल्याला दुखत असतं. मग हे केव्हा होतं जेव्हा कीड डेंटिन आणि पल्पपर्यंत पोहोचते तेव्हा हे सगळे प्रकार व्हायला लागतात. आणि मग हे दुखणं जेव्हा सारखंच व्हायला लागतं म्हणजे अगदी फक्त चावतानाच न दुखता किंवा गार पाणी पिल्यावरच किंवा गार काही खाल्ल्यावरच न दुखता इतर वेळी सहजपणे असं बसल्या बसल्या सुद्धा जेव्हा ते दुखायला लागतं, सारखा आपल्याला त्रास व्हायला लागतो तेव्हा मग आपण जागे होतो आणि मग तेव्हा आपण त्या दाताकडे बघायला लागतो की काय झालंय, कुठं काय प्रॉब्लेम झालाय आणि मग आपल्या लक्षात येते की दात किडलाय आणि आता त्या दाताची ट्रीटमेंट करायला पाहिजे. आणि मग आपण त्यावेळी डेंटल सर्जनच्या शोधामध्ये बाहेर पडतो. तर हे असं सगळं त्याचा एक प्रवास असतो. कीड लागणे ही जी गोष्ट आहे की त्याचा प्रवास हा असा आहे की बॅक्टेरिया जे जीवाणू असतात त्या ॲसिडमुळे ते सगळं खराब होत 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 आणि आपण वेळीच लक्ष देत नसल्यामुळं मग ही पुढं गोष्ट वाढत जाते. अशा पद्धतीनं ही कीड लागणे हा प्रकार आहे. आता आपण पाहिलं की कीड लागण्याची प्रोसेस म्हणजे प्रक्रिया नेमकी होती कशी. तर त्याच्यामध्ये आता पुढं असं होतं
की जेव्हा जीवाणू असतात, ते जीवाणू काय करतात, की एक प्रकारची फिल्म म्हणजे एक लेयर दाताभोवती तयार करतात. मग आता दाताभोवती कोणती फिल्म तयार करतात? तर त्याला आपण प्लाक म्हणतो, प्लाक. तर याच्यामध्ये काय होतं, की या प्लाकमध्ये हा जो प्लाक आहे, हा दाताच्या चारी बाजूंनी हा जमा झालेला आपल्याला आढळतो आणि विशेषतः ज्या दातांनी आपण खातो म्हणजे जे मागच्या दाढा असतात किंवा त्या ठिकाणी किंवा आतली जिभेकडची जी बाजू आहे दाताची, त्या बाजूवर हा प्लाक बऱ्यापैकी आपल्याला साचलेला दिसतो. या प्लाकमध्ये जे जीवाणू असतात, ते जीवाणू काय करतात, की ते ॲसिड तयार करतात. आता जीवाणूंचं ॲसिड तयार करण्याची जी क्षमता आहे किंवा त्यांचा जो ॲसिड तयार करण्याचा जो स्पीड आहे, तो साखरेच्या आणि स्टार्च, स्टार्च म्हणजे काय तर पिष्टमय पदार्थ जे असतात म्हणजे जसं की बटाटे असतील वगैरे, तर या पदार्थांच्या सान्निध्यामध्ये जेव्हा ते बॅक्टेरिया येतात, जे जीवाणू येतात, तेव्हा त्यांचं ॲसिड तयार करण्याचं प्रमाण जास्त वाढतं इतर वेळेपेक्षा. आणि म्हणून आपण म्हणतो की साखर खाल्ली की दात, साखरेचे पदार्थ खाल्ले किंवा गोड पदार्थ खाल्ले की दात किडतात. त्याच्या पाठीमागचं कारण हे की साखर किंवा स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ एक असं वातावरण तयार करतात की ज्याच्यामुळं बॅक्टेरियाचं ॲसिड तयार करण्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्या ॲसिडमुळे एनॅमलची झीज होते आणि मग ती पुढची जी प्रोसेस मी मगाशी आपल्याला स्पष्टीकरण ज्याचं केलं ते पुढं ती प्रोसेस व्हायला लागते. आणि त्यामुळं गोड पदार्थ जास्त खाऊ नयेत किंवा जास्त दाताला चिकटणारे जे पदार्थ असतात. आता मगाशी मी एक इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आजकालची जी आपली खाण्याची पद्धत आहे, जेवणाच्या पद्धती आहेत, आपण नेमकं खातो काय हे फार महत्त्वाचं आहे. आता असं आहे की आपल्या पूर्वजांपासून आपल्यावर असे संस्कार केलेले आहेत की अन्न हे पूर्ण ब्रह्म, बरोबर? आता अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे काय? तर अन्न हे पौष्टिक असावं, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला आप ताकद मिळेल, ऊर्जा मिळेल, त्याचा आपल्या शरीराला उपयोग होईल अशा पद्धतीचं अन्न असावं आणि त्यालाच खरं तर अन्न म्हटलं जावं, बरोबर? होतं काय की आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदललेल्या आहेत की ज्याला आपण अन्न या कॅटेगरीमध्ये बसवू शकत नाही किंवा ज्याला आपण अन्न म्हणू शकत नाही असे पदार्थ सुद्धा खाल्ले जातात आणि ते सुद्धा लहानपणापासून. आता पिझ्झा, बर्गर वगैरे ह्या ज्या काही जंक फूड आहेत, फास्ट फूड आहे, याचा एकतर काय की याचा आपल्या शरीराला कोणत्याही पद्धतीनं फायदा होत नाही. त्याच्यामुळं ना ऊर्जा तयार होते, ना काही आपल्या शरीराला मदत होते, असं काहीही नाही. होतं काय की त्याचं सगळं जे रूपांतर आहे ते फॅटमध्ये होतं आणि फॅटचं आपल्या शरीरातलं फॅटचं प्रमाण वाढल्यामुळं सगळ्याच अवयवांवर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्याचा परिणाम होतो आणि मग ही जी सवय जर कंटिन्यू राहिली, कायमस्वरूपी राहिली, तर त्याचा खूप जास्त आपल्या शरीरावर परिणाम होऊन मग आपलं शरीर पूर्ण निकामी होण्यापर्यंत त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हे जे काही गोष्टी आहेत, चॉकलेट असतील, कॅडबरी असेल किंवा जे खाल्ल्यामुळं आपल्याला क्षणिक आनंद मिळतो. क्षणिक आनंद मिळणारे जे काही पदार्थ आहेत, ते पूर्णपणे टाळले पाहिजे. पूर्णपणे. कारण आपल्याला क्षणिक आनंद नको आहे. आपल्याला असं अन्न हवं आहे, की ज्याचं विघटन किंवा ज्याचं रूपांतर आपलं शरीर अगदी सहजपणे, नैसर्गिकरित्या ऊर्जेमध्ये करू शकेल, अशा पद्धतीचं अन्न आपण नेहमी खाल्लं पाहिजे, की ज्याच्यामुळं आपले दातसुद्धा व्यवस्थित राहतील, बळकट राहतील, मजबूत राहतील. त्यामुळं जे काही आपले नेहमीचे ज्या पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, घरातील आपली चपाती, भाकरी हे जे काही जेवण आहे, हे आपलं रोजचं जे जेवण आहे, ते व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे. ते सोडून जे बाहेरचे जे काही बेकरीतले प्रॉडक्ट्स असतात, कधीतरी खायला हरकत नाही आहे. आपण एक आनंद म्हणून कधीतरी ते खाऊ शकतो. पण त्याची सवय नसावी. कोणत्याही गोष्टीची सवय किंवा कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे योग्य नाही. त्यामुळं बेकरीतले पदार्थ खायला हरकत नाही. पण ते खाल्ल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर कुठलंही असं नाही, की बाहेरचे पदार्थ खाल्ल्यावरच काळजी घ्यायची असंही नाहीये. आपण जे काही खातो, प्रत्येक वेळी खाणं झालं, की पाण्यानं खळखळून चूळ भरली पाहिजे. जेणेकरून दातामध्ये काही अडकलं नाही पाहिजे. काही अडकलं असेल तर ते आपण जसं चूळ भरतो तसं ते त्याबरोबर निघून जावं अशा पद्धतीनं पाण्यानं खळखळून चूळ भरण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. प्रॉपर ब्रशिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे दात घासणं हे जे आहे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता होतं काय, दात घासणे हा जो प्रकार आहे, बऱ्याच वेळेला असा गैरसमज आहे, की दात घासायचं म्हणजे नेमकं करायचं काय? तर दात घासायचं म्हणजे दातांना पांढरं शुभ्र करायचं आणि दात पांढरे शुभ्र होईपर्यंत दात घासायचा, हा एक गैरसमज आहे. अतिशय मोठा गैरसमज आहे. दात घासणे किंवा
दात स्वच्छ करणे याचा पाठीमागचा उद्देश जो आहे तो अत्यंत वेगळा आहे. त्याला दाताला आपल्याला पांढरं शुभ्र करायचं नाही. आपण दाताला पांढरं शुभ्र करू शकत नाही. कारण दातावर मी मगाशी सांगितलं की बाहेरची जी लेयर आहे किंवा बाहेरचं जे कवच आहे, संरक्षक कवच, एनॅमल, त्याचा नैसर्गिकरित्याच त्याचा कलर हा पांढरा असतो. त्याला आणखी पांढरं करता येत नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट ही. दात घासायचं म्हणजे काय, तर आता दोन दातांच्या मध्ये म्हणजे दोन दात ज्या ठिकाणी एकमेकाला चिकटलेले असतात त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या एक छोटीशी फट असते जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ती असते. त्याचबरोबर दाताच्या भोवतीनं जे हिरडी असते, हिरडी, तर त्या हिरडी आणि दात यांच्यामध्ये सुद्धा एक फट असते. आता होतं काय की आपण जसं खातो, जेवण केलं किंवा काही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर होतं काय की आपण बऱ्याच वेळेला एकतर चूळ भरत नाही, फक्त पाणी पितो आणि त्यानंतर आपली ती प्रोसेस, खाण्याची प्रोसेस जी आहे ती थांबते. आता याच्यामध्ये झालं काय की खाल्लेले जे काही छोटे छोटे अन्नकण जे असतात ते त्या फटींमध्ये जाऊन अडकतात आणि हे इतके छोटे असतात, इतके छोट्या म्हणजे त्यांची साईज इतकी छोटी असते की ते आपल्या निदर्शनास येत नाही, आपल्याला ते जाणवत नाही. आणि मग ते असेच एकमेकावर थर साचत 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 कालांतरानं होतं काय की दाताच्या भोवती पिवळ्या रंगाचा एक कठीण पदार्थ तयार होतो. कठीण पदार्थाची एक लेयर तयार होते. आता ही जी लेयर असते ही कुठून तयार झाली, तर हे जे काही वर्षानुवर्ष आपण जे खात आलेलो आहोत त्याचे अन्नकण जे काही असतात ते वर्षानुवर्ष त्या थरावर थर असं साचत गेले आणि त्याचा तो एक कठीण थर तयार झाला. आता हा जो कठीण थर आहे तो तो ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल म्हणजे काय की तो नॉर्मल नाही आहे, तो दाताचा भाग नाही किंवा तो दाताचा नैसर्गिक भाग कोणत्याही पद्धतीनं नाही. तो चुकीचा पार्ट आहे जो तिथं तयार झाला आहे आणि तो जो पार्ट तयार झालेला असतो तो इन्फेक्शन करण्यासाठी कारणीभूत होतो. आता याच्यामुळे इन्फेक्शन होतं कुणाचं, तर हिरड्यांचं इन्फेक्शन सुरू होतं. दाताभोवती जी हिरडी असते त्या हिरडीचं इन्फेक्शन या पदार्थामुळे, आता या कठीण पदार्थाला कॅल्क्युलस असं म्हणतात. या कॅल्क्युलसमुळे होतं काय की हिरडीचे रोग सुरू होतात, हिरड्या सुजणं, मग हिरड्यातून रक्त येणं. बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं की ब्रश करत असताना हिरडीतून रक्त येतंय किंवा जरा जरी धक्का लागला की खूप दुखतंय, हिरड्या लाल झालेल्या आहेत, त्यांना सूज आलेली आहे. हे या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्या पाठीमागे कारण हेच आहे की आपण व्यवस्थित ब्रशिंग करत नाही. बघितलं का, किती छोटी गोष्ट आहे, किती छोटी सवय आहे ब्रशिंग करणं. आपण याच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर किती मोठ्या प्रॉब्लेम पर्यंत ते आपल्याला घेऊन जातं हे आपल्या लक्षात आलं असेल. तर आता ब्रश करायचं म्हणजे काय, तर कोणत्या पद्धतीचा ब्रश वापरायचा त्या पाठीमागे सुद्धा एक सायन्स आहे. असं नाही की बाजारात जो मिळेल तो ब्रश घेतला, जो स्वस्तातला असेल किंवा जो बऱ्याच वेळेला असं वाटतं की कठीण ब्रश जर वापरला तर दातावर जे काही चिकटलेलं असेल तर ते व्यवस्थित निघून जाईल असं आपल्याला वाटतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला कठीण ब्रश वापरले जातात. ब्रश करताना सुद्धा कोणत्या पद्धतीनं करायचं, त्याची मोशन काय, म्हणजे कोणत्या पद्धतीनं दात घासले गेले पाहिजेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण कसंही दात घासतो, आपण आडवं वगैरे कसंही असं अगदी फोर्सफुली, अगदी ताकद लावून बऱ्याच वेळेला दात घासले जातात. असं वाटतं की जितका वेळ आपण दात घासू तितके दात स्वच्छ होतील, पांढरे होतील असं आपल्याला वाटत राहतं. म्हणजे किती चुकीच्या पद्धती किंवा किती चुकीचे समज आहेत की ज्याच्यामुळं आपल्या दातांना या सगळ्यांचा त्रास सहन करावा लागतो असं आहे. तर ब्रश जे आहे, आपण जो ब्रश वापरतो तो एकदम सॉफ्ट असावा. अतिशय सॉफ्ट ब्रश आपण वापरला पाहिजे. कोणत्याही पद्धतीचा कठीण किंवा मीडियम असा कोणताही ब्रश न वापरता सॉफ्ट ब्रश, जेणेकरून त्या ब्रशचे जे ब्रिसल्स असतात, आता ब्रिसल्स म्हणजे काय, ते ब्रशवर जे केस असतात तर ते आपल्या दाताच्या फटीमध्ये जाऊन जे काही अन्नकण अडकलेले आहेत ते अन्नकण निघून जावेत. दात आणि हिरडी यांच्या फटीमध्ये जे काही अडकलेलं आहे ते निघून जावं, म्हणजे दात साफ करणं किंवा दात स्वच्छ करणं असा याचा अर्थ होतो. दातांना पांढरं शुभ्र बनवणं हा दात स्वच्छ करण्याचा हेतू नाही. तर फटीमध्ये अडकलेले जे काही असेल ते निघून जावं. मग ते फक्त बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण फक्त दाताची बाहेरची बाजू फक्त स्वच्छ करतो आणि जिभेकडची जी बाजू आहे ती आपण साफ करत नाही. बऱ्याच वेळेला आम्हा डेंटल सर्जनच्या असं लक्षात येतं किंवा असं जाणवतं, अनुभवास येतं की बाहेरून दात स्वच्छ दिसतात पेशंटचे, पण जेव्हा आम्ही दाताच्या आतल्या बाजूला म्हणजे जिभेकडच्या बाजूला जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो कॅल्क्युलस इतका जास्त साचलेला असतो की म्हणजे लगेच बघितल्या लक्षात येतं की आतल्या बाजूनं दात साफ केले जात नाहीयेत. आतल्या बाजूनं दात साफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे.
याचं कारण असं की आतल्या बाजूनं लाळ तयार होत असते आणि त्या लाळेपासूनच जे जे जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात, ते ऍसिड तयार करण्याचं काम हे लाळेमधूनच करत असतात आणि त्यामुळं आतल्या बाजूला सगळ्यात जास्त खराब होण्याचं प्रमाण हे जास्त असतं दाताच्या आतल्या बाजूला. त्यामुळं दाताच्या आतली जी बाजू आहे ती स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणताही ऑप्शन नाही. जसं आपण बाहेरील बाजू स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आतील बाजू सुद्धा स्वच्छ केलीच पाहिजे. आता ब्रश करायचं म्हणजे कसं करायचं, तर असं आडवं वगैरे कसंही दात घासायचे नाहीये. ब्रश करण्याची एक मेथड आहे. मी मगाशी सांगितलं की दात स्वच्छ करायचे म्हणजे काय करायचं आहे, तर दातांच्या फटीमध्ये जे काही अडकलेलं आहे किंवा दात आणि हिरडी यांच्या फटीमध्ये जे काही अडकलेलं आहे, अन्नकण वगैरे अडकलेले आहेत, ते निघून जावेत, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. आता जेव्हा आपण असं आडवं वगैरे दात घासतो तेव्हा ब्रशचे जे ब्रिसल्स म्हणजे केस असतात ते दाताच्या फटीमध्ये पूर्णपणे आतमध्ये जाऊ शकत नाही. ते वरच्यावरच फिरतात आणि त्यामुळं दातामध्ये आतमध्ये जे काही अडकलेलं असतं ते काही निघत नाही. आपल्याला वाटतं मात्र की दात मी स्वच्छ व्यवस्थित केलेले आहेत आणि आपण ती गोष्ट विसरून जातो. त्यामुळं आडव्या पद्धतीने दात घासायचे नाहीयेत. आपल्याला दात घासताना हे वरून खाली आणि खालून वर हे अशा पद्धतीनं ब्रश फिरला पाहिजे. हे म्हणजे काय, समजा हा माझा ब्रश आहे आणि तो मी असा उभा फिरवतोय असा. त्यावेळी होतं काय की ब्रशचे जे केस आहेत ते बरोबर दाताच्या फटीतून व्यवस्थितपणे फिरतायत, ज्यामुळं दाताच्या फटीमध्ये जे काही अडकलेलं असेल, जे आपल्या निदर्शनास येत नाहीये, ते जे काही अन्नकण असेल ते व्यवस्थितरित्या निघून जातात. त्याचबरोबर दात आणि हिरडी यांच्या फटीमध्ये जे काही अडकलेलं असतं ते सुद्धा या मोशनमुळे व्यवस्थितरित्या निघून जातं आणि ब्रश करून झाल्यानंतर व्यवस्थित पाण्यानं खळखळून चूळ भरली की मग आपण दात स्वच्छ करणे किंवा दात घासण्याची प्रक्रिया व्यवस्थितरित्या केली असं आपण समजू शकतो. आता आपण पाहिलं की दाताला कीड कशी लागते आणि दात स्वच्छ ठेवायचं कसं याच्या आपण पद्धती बघितल्या. बऱ्याच वेळेला बरेच पेशंट येतात आणि त्यांना दाताचा असा काही प्रॉब्लेम नसतो, पण त्यांची महत्त्वाची तक्रार अशी असते की सर माझ्या तोंडाचा फार वास येतो, दुर्गंध येतो आणि मला बोलताना खूप लाज वाटते. एकतर मी असं तोंडावर हात ठेवून बोलावं लागतं मला किंवा रुमाल धरावा लागतो. बऱ्याच वेळेला आपल्याही निदर्शनास आला असेल, समाजामध्ये बरीच लोकं बोलताना खूप अवघडल्यासारखं बोलतात आणि खूप म्हणजे तोंड लपवण्याचा प्रयत्न करतात. याच्या पाठीमागं त्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड तयार झालेला असतो की माझ्या तोंडाचा दुर्गंध येतो आणि तो समोरच्यापर्यंत पोहोचू नये, असं एक न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये तयार झालेला असतो. तर हा जो दुर्गंध आहे, दुर्गंधी जी तयार होते, ती कशामुळे तयार होते? आता याची बरीचशी कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मघाशीच मी एक महत्त्वाचा जो मुद्दा सांगितला की कॅल्क्युलस जो तयार होतो, कॅल्क्युलस हे कशामुळे तयार होतं, तर आपल्या दात स्वच्छ करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळं हा कॅल्क्युलस तयार होतो. वर्षानुवर्षे तो अन्नकणांचा थर साचत जातो. त्याच्यामुळं आणि आपल्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया, जीवाणू कायमस्वरूपी जे असतात, ते काय करतात, जे काही तोंडामध्ये अवेलेबल आहे, त्या गोष्टींचा वापर करून त्यामधून ॲसिड तयार करण्याची त्यांचा जो गुणधर्म आहे, तो कंटिन्यू चालूच राहतो आणि त्या ॲसिडमुळं हा दुर्गंध तयार होत असतो. हे झालं महत्त्वाचं कारण की आपण व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यामुळे होणं. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला आपण सांगितलं की प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर व्यवस्थितरित्या चूळ भरली गेली पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण खातो आणि पाणीसुद्धा पित नाही. खातो आणि तसंच मग दिवसभर आपण आपल्या कामामध्ये गुंतून जातो आणि पाणी पित नाही, तोंड तसंच राहतं. बऱ्याच वेळेला आपण मग ते होतं काय की बराच काळ जर तो जीवाणूंना मिळाला, बॅक्टेरियांना बराच काळ तसाच मिळाला, की मग ते लगेच ॲसिड तयार करतात आणि दातांना खराब करण्याचं काम सुरू करतात, दुर्गंध तयार होतो. दुसरी गोष्ट अशी की तोंडाला वास येण्यापाठीमागे फक्त दातांना स्वच्छ न ठेवणे हेच एकमेव कारण नसून त्याचं एकंदर आपल्या शरीराची कार्यक्षमता म्हणा किंवा आपल्या शरीरामध्ये सगळ्या जे काही सिस्टीम्स आहेत ते व्यवस्थितरित्या सुरळीतपणे चालू आहेत की नाहीत याचा सुद्धा परिणाम आपल्या तोंडाच्या दुर्गंधीवर होतो. अर्थात समजा एखाद्याला पित्ताचा खूप जास्त त्रास असतो, तर होतं काय की पित्तामुळं एक गॅसेस जे तयार होत असतात, त्या गॅसेसमुळं आपल्या तोंडाला कायमस्वरूपी दुर्गंधी येत असते आणि हे आपल्याला सुद्धा जाणवत असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला घशाच्या ठिकाणी दुर्गंधी जाणवत असते. म्हणजे असं नाही की आपण बोलल्यानंतरच तोंडातून वास बाहेर येतो असं नाही, तर आतमध्ये घशाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक प्रकारचा एक वेगळ्याच पद्धतीचा वास आपल्याला स्वतःला जाणवत असतो. आता हा जो वास जाणवतो हा दात स्वच्छ न केल्यामुळे नसून
तो पित्तामुळं आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्यामुळं आपल्या शरीराची एकंदर कसं आहे, शरीर जे आपलं जे शरीर आहे त्यामधला प्रत्येक घटक इतर प्रत्येक घटकाशी संबंधित आहे. असं नाही की दात वेगळे आहेत, त्यामुळे दातांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, फक्त दातांचे प्रॉब्लेम्स हे फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादित आहेत, असं नाहीये. प्रत्येक जो काही अवयव असेल, प्रत्येक जे काही ऑर्गन म्हणू आपण त्याला, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पेशी इतर प्रत्येक घटकाशी संबंधित आहे आणि त्यामुळे शरीराच्या एखाद्या कुठल्याही इतर भागामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल, तर तो प्रॉब्लेम सगळ्याच शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला आढळून येतो. तर हे जे दुर्गंधी येण्याचं जे प्रमाण आहे किंवा जे काही कारण आहे, की हे मी सांगितलं की पित्तामुळं असू शकतं. बऱ्याच वेळेला आपलं पोट खराब झालेलं असतं. पोट खराब झाल्यावर सुद्धा आपल्याला फक्त तो जो त्रास आहे पोट खराब होणे, हा फक्त पोटापुरता मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या तोंडामध्ये दिसतो. मग ते तोंडातून घाण वास येणे, दुर्गंधी येणे, अशा पद्धतीचे प्रकार होऊ शकतात. मग आता याच्यावर उपाय काय? एकतर दातासंबंधी जे आहे ते मी मगाशी एक्सप्लेन केलं की प्रॉपरली व्यवस्थितरित्या दात स्वच्छ ठेवले गेले पाहिजेत. ती जी पद्धत आहे ती प्रॉपरली फॉलो केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की मग शरीराचे इतर प्रॉब्लेम्स व्यवस्थितपणे, सुरळीतपणे ते सॉल्व्ह होण्यासाठी किंवा ते प्रॉब्लेम्स येऊच नयेत म्हणून प्रिकॉशन म्हणून काय घ्यायला पाहिजे, तर सकाळी उठल्यावर रोज व्यवस्थितपणे व्यायाम केला पाहिजे. इथं एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितोय की आपली जी लाईफस्टाईल आहे, जी जीवन पद्धती आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या जीवन पद्धतीमुळं जवळपास 80% जे काही रोग आहेत, कुठलेही असतील, शरीराच्या कुठल्याही भागातले रोग असतील, हे आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळं आपल्याला लागलेले आहेत. चुकीची जीवन पद्धत म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहाटे उठायचं नाही. कसं आहे, आजकाल आपण बघतो की बऱ्याच वेळेला आपली जी उठायची वेळ असते ती सकाळी 7, 8, कधी-कधी 9, 10 वाजता सुद्धा लोकं उठतात. मग होतं काय की पहाटेचा जो महत्त्वाचा काळ आहे, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, या ब्रह्ममुहूर्ताचं खूप महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. या ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटेच्या वेळेमध्ये खूप आपण म्हणू की खूप दैवी शक्ती त्यावेळी या निसर्गामध्ये कार्यरत असतात आणि नेमकं आपण त्याच वेळेला साखर झोपेत असल्यामुळं त्या शक्तींचा आपल्याला वापर करता येत नाही, त्यांचा उपयोग करून घेता येत नाही आणि आपण ज्या मुहूर्तावर उठतो किंवा ज्या वेळेला उठतो तोपर्यंत त्या शक्ती पहाटेची जी वेळ आहे, महत्त्वाची वेळ, ती तर निघून गेलेली असते आणि त्यामुळे पहाटे जे काही आपल्याला आत्मसात करता येणार होतं ते आपण करू शकत नाही आणि जी आपल्या शरीराची एक सायकल असते, ती सायकल पूर्णपणे बिघडून जाते. आता आपण बघा, आपण जर निसर्गामध्ये जर थोडंफार निरीक्षण केलं, इतर प्राण्यांचं म्हणा, पक्ष्यांचं म्हणा, झाडाझुडपांचं जर तुम्ही निरीक्षण केलं, तर तुमच्या लक्षात येईल की हे जे प्राणी असतात, हे जे पक्षी असतात, हे अगदी सूर्योदयाच्या पूर्वी उठलेले असतात. हे आपल्या म्हणजे रोजच्या अनुभवातली ही गोष्ट आहे. कोंबडा बरोबर सूर्योदयाच्या वेळी आरवतो. आपल्या आजूबाजूला जी काही कुत्री असतात, आता प्रत्येकजण आजकाल घरामध्ये कुत्री पाळतोय किंवा आपल्या आजूबाजूला कुत्री असतात, मांजर असतात, बरेचसे प्राणी, बऱ्याच प्रकारचे प्राणी असतात, गायी, बैल वगैरे असतात. आता या प्राण्यांच्याकडे जर बघितलं, त्यांचं अवलोकन जर केलं, तर हे जे प्राणी आहेत हे सूर्योदयापूर्वी उठलेले असतात. त्यांचा जो दिनक्रम आहे तो सूर्योदयापूर्वी सुरू झालेला असतो. निसर्गामध्ये फक्त एकमेव माणूस हाच असा प्राणी आहे की तो सूर्याला सुद्धा दाद देत नाही. तो सूर्योदयाच्या नंतर कधीतरी सूर्यालाच माणसाला उठवावं लागतं, अशा पद्धतीची सध्या परिस्थिती आपल्याला समाजामध्ये आढळून येते. म्हणजे ही सवय आपल्याला सुद्धा असू शकते, मला सुद्धा आहे, जी चुकीची सवय आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहाटे लवकर उठणे हा निसर्गाचा भाग आहे. मगाशी मी म्हटलं की लाईफस्टाईल किंवा जीवन पद्धती, चुकीची जीवन पद्धतीच माणसाच्या रोगाला कारणीभूत होते. हा फार महत्त्वाचा घटक आहे, फार महत्त्वाचा भाग आहे. माणूस निसर्गाच्या विरोधात वागतोय म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रोग जडले जात आहेत. आपण पाहिलं असेल, कोणताही प्राणी अचानकच कोणत्याही प्राण्याचा बीपी वाढला किंवा शुगर वाढली किंवा चक्कर येऊन पडलं किंवा आणि काय झालं, असं कुठल्याही प्राण्याच्या संदर्भात होत नाही. एकमेव फक्त माणूस असाच प्राणी आहे की जो कायमस्वरूपी रोगीच असतो, कायमस्वरूपी आजारी असतो. कधी हे दुखलं, कधी ते दुखलं, कधी मग माझा बीपी वाढला, मग मला अचानक घाम आला, मग अचानक चक्कर आली, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या माणसाच्या बाबतीत होत असतात. याचं कारण हेच आहे की माणसाची जीवन पद्धती ही निसर्गाच्या विरोधात आहे.
आणि त्यामुळंच माणसाला हे सगळ्या पद्धतीचे रोग जडलेले आहेत. माणसाची जर जीवन पद्धती निसर्गाच्या संलग्न असेल, निसर्गामध्ये म्हणजे इतर प्राण्यांच्या प्रमाणे जर माणसाने जीवन पद्धती बनवली तर त्याचे 80% जे रोग आहेत ते आपोआपच निघून जातील. त्यामुळं जीवन पद्धतीचा योग्य पद्धतीने विचार करणं आणि ते आत्मसात करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पहाटे लवकर उठलं पाहिजे. आपल्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत, आपण दिवसभर काहीतरी खात राहतो. नको ते पदार्थ, ज्याला अन्न म्हणता येत नाही असे पदार्थ सुद्धा आपण खात राहतो. ते पदार्थ टाळले पाहिजेत आणि जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे, आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी जे उपयुक्त आहे त्याच पद्धतीचं अन्न खाल्लं गेलं पाहिजे. ते सुद्धा एक ठराविक वेळ दिलेले आहेत, वेळेप्रमाणेच खाल्लं पाहिजे. रात्रीची जी आपली खाण्याची सवय आहे, रात्री झोपताना कधीतरी 9-10 वाजता आपण बऱ्याच वेळेला जेवण करतो. अत्यंत चुकीची सवय आहे. सूर्यास्ताच्या पूर्वी खाणं, जे शेवटचं रात्रीचं जेवण आहे ते खाल्लं गेलं पाहिजे. कारण सूर्यास्तापूर्वी म्हणजे काय, सूर्यास्ताच्या वेळी जर आपण जेवलो तर आपण रात्री झोपेपर्यंत 2-3-4 तास आपल्याला मिळतात, ज्यामुळं अन्नाचं पचन होतं. जे काही आपण खाल्लेलं आहे त्या अन्नाचं पचन होतं. त्या अन्नाचं पचन जर झालं व्यवस्थितरित्या तर मग पोटामध्ये गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होतात. पित्ताचा त्रास जो आहे तो कमी होतो. आता पित्त, पोटामध्ये गॅस तयार होणं वगैरे हे कशामुळे होतं, तर रात्री आपण 9 वाजता जेवतो, 10 वाजता जेवतो आणि लगेच आपण 10:15, 10:30, 11 पर्यंत झोपतो. याच्यामध्ये झालं काय, की आपल्या शरीराला जे काही आपण खाल्लेलं आहे त्या अन्नाचं विघटन करण्याचा आपण वेळच दिलेला नाहीये. पुरेसा वेळ न मिळाल्यामुळं त्याची जी पचवण्याची जी क्रिया आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब झाली आणि त्याच्यातून मग जे काही वाईट पद्धतीचे गॅसेस तयार होतात त्याच्यामुळं मग आपल्या एकतर पोटाचा त्रास होतो तो होतोच, पण ते शेवटी आपल्या तोंडावाटे दुर्गंधी म्हणून बाहेर पडतं. आता दात आणि आपलं बाकीचे शरीरातले जे काही अवयव आहेत त्यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे आणि त्यातल्या त्यात हृदयाचा खूप जास्त जवळचा संबंध आहे. आपल्याला आता अशी शंका येईल की दाताचा आणि हृदयाचा कसा संबंध असेल, दात तर वर तोंडामध्ये आहेत आणि हृदय कुठेतरी छातीमध्ये आहे, तर यांचा संबंध कसा असेल. तर याचा संबंध असा आहे की हृदयाचा सगळ्यांशी संबंध आहे. कारण हृदयातून होतं काय, की जे काही शुद्ध रक्त आहे ते पूर्ण शरीरामध्ये पसरवलं जातं आणि शरीरातलं जे काही अशुद्ध रक्त आहे सगळ्या भागातलं ते हृदयामध्ये येतं. आता आपले दात सुद्धा तोंडामध्ये असतात. तर होतं काय, की जे काही आपल्या हिरडीमध्ये आणि दाताच्या आजूबाजूला जे काही सॉफ्ट टिश्यूज असतात त्यांच्यामध्ये ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांचा हृदयातून येणाऱ्या रक्तवाहिन्यांशी डायरेक्ट संबंध असतो. त्यामुळं मी मघाशी सांगितल्याप्रमाणे आपली दाताची आतली जी बाजू असते, जिभेकडची बाजू, ती बऱ्याच वेळेला साफ केली जात नाही, ती दुर्लक्षित राहते आणि त्याच्यामध्ये वारंवार थरवर थर साचून कॅल्क्युलस तयार होतो, प्लाक तयार होतो. आता याच्यामधले जे काही बॅक्टेरिया असतात, हे बॅक्टेरिया काय करतात, की हिरड्यांमध्ये ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमधून डायरेक्टली हृदयातल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन ते हृदयातल्या रक्तवाहिन्यांना सुद्धा त्रास देण्याची शक्यता असते. आणि याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येईल की आपलं हृदय जे आहे ते त्याचा काही भाग, थोडासा भाग जो काही बऱ्याच वेळेला जास्त फंक्शन केल्यामुळं वगैरे बऱ्याच वेळेला तो डॅमेज्ड असतो. आता हा जो डॅमेज आहे हा प्रत्येकामध्येच असतो असं नाही, किंवा जरी असला तरी तो खूप जास्त प्रमाणात असतो असं नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये कुठं ना कुठेतरी एखादी बाजू कमकुवत झालेली असते. जे दातांमधल्या हिरड्यांमधून निघालेले जे काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, ते काय करतात, या हृदयातल्या कमकुवत भागावर अटॅक करतात आणि त्यांच्या त्या हल्ल्यामुळं ते काय होतं, की मग हृदयाचे वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. बऱ्याच वेळेला हा जो प्लाक आहे तो काय करतो, की हृदयामधली जी काही रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलस तयार करतो आणि या कॅल्क्युलसमुळे काय होतं, की मग हृदयाकडे येणारा जो रक्तपुरवठा आहे त्याच्यामध्ये अडथळा तयार होतो आणि त्यामुळे मग बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक येणं म्हणा किंवा कार्डियक अरेस्ट म्हणा, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स, खूप सिव्हिअर प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला हा जो प्लाक आहे हा फक्त हृदयापुरतं मर्यादित न राहता बऱ्याच वेळेला आपण ऐकलं असेल की आपल्याला व्हेरिकोज वेन्स नावाचा प्रकार असतो. तो आजार आजकाल बऱ्याच लोकांना आहे. त्याच्या पाठीमागची कारणं वेगळी आहेत, पण दात हा जो घटक आहे हा सुद्धा थोड्याफार प्रमाणात त्याला कारणीभूत आहे. दात जर व्यवस्थित स्वच्छ ठेवला गेला नाही, तो जो प्लाक आहे त्या प्लाकमधून निघालेले बॅक्टेरिया, ते जे काही खराब, जे काही अशुद्ध रक्त वगैरे आहे ते तिथं साचून त्या ठिकाणी मग ते रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे, रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळं मग तो व्हेरिकोज वेन्स नावाचा प्रकार होण्याला ते कारणीभूत होतात. तर अशा पद्धतीनं
आपल्या लक्षात आलं असेल की दात हा दिसायला अगदी छोटा भाग आहे, छोटासा घटक आहे आणि दात स्वच्छ करणे, स्वच्छ ठेवणे ही प्रक्रिया आपल्याला अगदीच छोटी वाटते किंवा खूप आपण त्याच्याकडे कधी-कधी लक्ष सुद्धा देत नाही. पण ती छोटी प्रक्रिया आपल्या संपूर्ण शरीरावर कशा पद्धतीनं आणि किती वाईट प्रमाणामध्ये परिणाम करू शकते, हे आता आपल्या लक्षात आलं असेल. आता आजकाल लोकं जी आहेत ती कॅन्सरच्या संदर्भात खूप जास्त जागरूक झालेली आहेत आणि त्यातल्या त्यात जर दाताशी संबंधित जर काही असेल, तर ते खूप जास्त जागृत आहेत. म्हणजे होतं कसं, की दात थोडाफार किडलेला असेल किंवा तो काही दिवस कंटिन्युअसली दुखत असेल, हिरडीमधून वगैरे रक्त येत असेल, तर ते पेशंट्स क्लिनिकमध्ये येतात आणि ते म्हणतात, की "सर, याचं पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर तर होणार नाही ना?" किंवा बऱ्याच वेळेला असं होतं, की एखाद्या ठिकाणी दात काढला, एखाद्या क्लिनिकमध्ये दात काढला आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालं वगैरे, अशा गोष्टी बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतात. आता याचं असं आहे, की कॅन्सर नेमका होतो कशामुळं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. याच्या पाठीमागे बरीचशी कारणं असतात. तोंडाचा जो कॅन्सर आहे त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसन. ही जे काही व्यसन आहेत, तंबाखू खाणे आहे किंवा सिगारेट पिणे आहे, ही जी काही चुकीची व्यसनं आहेत, या व्यसनांमुळं कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जवळपास 90 ते 95% कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असतं. आता याच्यावर दुसरा युक्तिवाद असाही केला जातो. बरीचशी लोकं म्हणतात, की "सर, असं-असं माझ्या शेजारीच एक माणूस आहे, माझा शेजारी आहे, जो रोज गुटखा खातोय, रोज तंबाखू खातो, पण त्याचे दात मात्र एकदम व्यवस्थित आहेत आणि मला कोणतंही व्यसन नसताना सुद्धा माझे दात खराब झालेले आहेत. तर हे कसं?" आता याचा असा आहे, याचा अर्थ असा नाही, की ते व्यसन बरोबर आहे. व्यसन चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे आणि त्याचा 100% जो परिणाम आहे, तो कॅन्सरशी आहे. इथं आपले दात खराब होण्यापाठीमागे जी कारणं आहेत, ते आपण मघाशी बघितलेली आहेत. ते व्यवस्थित त्यांची काळजी न घेतली गेल्यामुळं दात किडण्याचं प्रमाण असतं आणि ते दात किडतात. व्यसनांमुळं कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी, की बऱ्याच वेळेला अ, हे अगदी साधं उदाहरण आहे. म्हणजे आपल्या दाताची कुठल्यातरी एखाद्या दाताची झीज झालेली असते. झीज झाल्यामुळं दाताचा एखादा भाग टोकदार झालेला असतो आणि हा जो टोकदार भाग आहे, हा कंटिन्युअसली गालाला किंवा जिभेला सारखा घासत असतो. आता याच्याकडे जर आपण योग्य वेळी लक्ष दिलं नाही, तर होतं काय, की तो कंटिन्युअसली सारखा सातत्यानं जिभेला आणि गालाला आतून घासत गेल्यामुळं तिथल्या ज्या पेशी असतात, त्यांना इरिटेशन होतं. इरिटेशन झाल्यामुळं काय होतं, की त्याचं हळू गाठींमध्ये अर्थात कॅन्सरमध्ये रूपांतर व्हायला लागतं. अर्थात ही जी प्रोसेस आहे, याला खूप वेळ लागतो. असं नाही, की आज मला एखाद्या ठिकाणी जिभेला टोचलं आणि मग ते लगेच कॅन्सरमध्ये रूपांतर होतं, असं नाहीये. याला एक ठराविक काळ जायला लागतो. म्हणून जर आपल्या तोंडामध्ये जर असे टोकदार भाग असतील, दात झिजलेले असतील, अशा पद्धतीचं जर काही असेल, तर त्यांची वेळीच त्यांच्यावर उपचार करणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, की बऱ्याच ग्रामीण भागामध्ये असं बघण्यात येतं, की तिथले जे मंडळी आहे, ते दाताचं जर काही त्यांना त्रास असेल, दात बसवून घेण्यासाठी वगैरे, एखाद्या दातांच्या डॉक्टरांच्याकडे न जाता काय करतात, की रस्त्यावर आपल्याला बऱ्याच वेळेला कवळी बसवणारी लोकं दिसतात. आता ही लोकं काय करतात, एकतर त्यांना या डेंटल विषयाचं कोणतंही शास्त्रीय ज्ञान नसतं. ती लोकं काय करतात, की त्यांच्याकडे ॲक्रेलिक नावाचा जो पदार्थ असतो, त्या ॲक्रेलिकमध्ये नकली दात बसवून ते डायरेक्टली ते तोंडामध्ये हिरडीवर बसवतात. आता हे ग्रामीण लोकांना किंवा इतर कोणत्याही लोकांना, अगदी शहरातल्या लोकांना सुद्धा हे माहीत नसतं, की त्या ॲक्रेलिकमुळं हे डायरेक्टली तोंडावर बसवण्याचं मटेरियल नाहीये. कवळी तयार करण्याची एक पद्धत आहे, एक मेथड आहे. ती जी कवळी आहे ती लॅबमध्ये बनवली जाते. डेंटल लॅबमध्ये वगैरे बनवली जाते. ती अशी रस्त्यावर ब ब ब म्हणजे तयार होणारी वस्तू नाहीये. तर हे रस्त्यावर कवळी बसवणारी लोकं डायरेक्टली तोंडामध्ये बसवतात आणि ती जी कवळी असते ती एकतर व्यवस्थितरित्या बनवलेली नसते. त्याचं फिनिशिंग, पॉलिशिंग झालेलं नसतं. त्याच्यावर बरेचसे रफ सरफेसेस असतात म्हणजे खडबडीत सरफेस असतो त्यांचा. त्याच्यामुळे आणि ते कंटिन्युअसली तोंडामध्ये असल्यामुळं जीभ आणि गालाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्या खडबडीत भागाचा कंटिन्युअसली त्यांच्याशी संबंध आल्यामुळं परत एकदा त्यांना सारखं इरिटेशन होतं, जे काही आपल्या तोंडामध्ये सॉफ्ट टिश्यूज असतात आणि मग परत त्यांचं हळू-हळू त्यांचं रूपांतर मग कॅन्सरमध्ये व्हायला लागतं.
म्हणजे बघितलं तर ही अगदी छोटी गोष्ट आहे, की एखादा पेशंट गेला आणि तो रस्त्यावरून कवळी बसून आला आणि मग कालांतरानं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षानंतर त्याच्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला. आता हे कशामुळे झालं? लोकं कॅन्सरची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतात. पण ही जी छोटी गोष्ट आहे, या गोष्टीमुळं तो कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर झालं, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. त्यामुळं आपण जेव्हा आपल्याला दाताशी संबंधित जो काही प्रॉब्लेम असेल, तो योग्य त्या डॉक्टरांच्याकडून त्याची ट्रीटमेंट करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकाल बाहेर येणारे म्हणजे बाहेर रस्त्यावर कवळी विकत बसणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त वाढलंय. याचं कारण त्यांच्याकडे येणारं गिऱ्हाईक जे आहे ते त्या पद्धतीचं त्या प्रमाणामध्ये असल्यामुळं त्यांना सुद्धा जास्त स्कोप आहे. ते लोकं जास्त पद्धतीने ते विकतात. तर लोकांनी या बाबतीत जागरूक होणं खूप गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो, की सर आम्ही कोणती पेस्ट वापरू? कोणती पेस्ट चांगली आहे वगैरे बाजारामध्ये असं प्रश्न विचारले जातात. तर याचं उत्तर असं आहे, की आजकाल कसं आहे, हे स्पर्धेचं युग आहे आणि जितक्या काही कंपनीज आता पेस्टचं प्रोडक्शन करतायत, प्रत्येकामध्ये जे काही दात स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे जे काही घटक आहेत, ते प्रत्येक पेस्टमध्ये तितक्याच प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे कोणतीही पेस्ट वापरली तर चालेल. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की लहान मुलांसाठी आपण जी पेस्ट वापरतो, त्याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण जास्त आहे की नाही, हे पाहणं गरजेचं आहे. ज्या पेस्टमध्ये फ्लोराईडचं प्रमाण आहे, आता फ्लोराईडचं काम काय आहे, की फ्लोराईड हा जो घटक आहे, तो काय करतो, तर तो कीड लागण्यापासून दातांचं रक्षण करतो. आणि लहान मुलांमध्ये अर्थात काय, की लहान मुलांना अजून ती मॅच्युरिटी आलेली नसते. दात घासणं किंवा दात स्वच्छ ठेवणं हे काय असतं नेमकं हे त्यांना माहीत नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला पालक काय करतात, की वयाच्या त्यांचा मुलगा एक 5-6 वर्षांचा झाला, की ते त्याला दात घासायला लावतात. पण नेमकं दात घासायचं म्हणजे काय हे त्याला माहीत नसल्यामुळं बऱ्याच वेळेला व्यवस्थितरित्या ब्रश केलं जात नाही. आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं, की मग दातामध्ये मग ते कीड लागण्याचं प्रमाण वगैरे लहान मुलांमध्ये आपल्याला जास्त आढळून येतं. तर फ्लोराईड ज्या पेस्टमध्ये जास्त असतात, त्या पेस्टमुळं काय होतं, त्या फ्लोराईडमुळं बऱ्याच वेळेला जे काही दातांमध्ये जे काही कीड लागण्याचं प्रमाण आहे, बॅक्टेरियांवर त्या फ्लोराईडचा इफेक्ट होतो आणि जे ॲसिड प्रोडक्शन जे होतं थोडक्यात, ते ॲसिड प्रोडक्शनवर परिणाम होत असल्यामुळं दातांना कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून मुलांसाठी जी काही पेस्ट वापरायची आहे, ती फ्लोराईड असलेली असावी, हे महत्त्वाचं. आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास केला, स्पष्टीकरण केलं. आता जे माझं स्पेशलायझेशन आहे, वेडेवाकडे दात सरळ करणे, त्या संदर्भात थोडंसं मी आपल्याशी चर्चा करतोय. तर वेडेवाकडे दात होणं किंवा दात येतात त्याची काय कारणं आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुवंशिक हा जो घटक आहे, की आई-वडिलांमध्ये कुणामध्ये तरी दात वेडेवाकडे असतात किंवा वेडेवाकडे दात होणं म्हणजे काय, की हा फक्त एक जनरल आपण म्हणजे सर्वसामान्यपणे त्याला एक वेडेवाकडे दात होणे या कॅटेगरीमध्ये बसवतो. पण त्याच्या पाठीमागं बऱ्याचशा गोष्टी आहेत. कधी-कधी जबड्याची ठेवण सुद्धा अगदी चुकीची असते. म्हणजे काय, की वरचा आणि खालचा जो जबडा आहे, एकतर या दोन्ही जबड्यांपैकी कुठल्यातरी जबड्याची जास्तच वाढ झालेली असते, प्रमाणापेक्षा जास्त वाढ झालेली असते किंवा प्रमाणापेक्षा कमी वाढ होते. या प्रमाणापेक्षा कमी जास्त वाढीमुळे सुद्धा बऱ्याच वेळेला वेडेवाकडे दात होण्याचं प्रमाण वाढत असतं. पालकांमध्ये जर काही वेडेवाकडे दात असतील किंवा जबड्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यामुळं होणाऱ्या अपत्यांमध्ये सुद्धा दात वेडेवाकडे होण्याचे प्रमाण जास्त असते, अनुवंशिक कारणामुळं. त्यानंतर काय, की बऱ्याच वेळेला जे काही एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स आपण म्हणतो. एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स म्हणजे काय, की अनुवंशिक हा भाग आता संपला. एन्व्हायर्नमेंटल म्हणजे काय, की आपल्या चुकीच्या पद्धतीमुळं किंवा चुकीच्या सवयींमुळं दात वेडेवाकडे होणे. आता याच्यामध्ये चुकीच्या सवयी कोणकोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट, बऱ्याच लहान मुलांना सवय असते अंगठा चोखणे, बोटं चोखणे, कायमस्वरूपी त्यांचा अंगठा हा ते नेहमी तोंडामध्ये धरून ठेवतात. आता हे कशामुळं अंगठा चोखण्याची सवय तयार होते? तर त्यांच्यामध्ये एक इन्सिक्युरिटी असते, एक असुरक्षिततेची भावना असते किंवा आपल्या आईचं किंवा आपल्या वडिलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून बऱ्याच वेळेला कुणाचा तरी आधार हवा असतो त्या मुलांना, म्हणून ते अंगठा चोखण्याची सवय हळू-हळू त्यांच्या मनामध्ये जी घट्ट बसते, ती कायमस्वरूपी त्यांना ती सवय लागून राहते. अंगठा चोखण्यामुळं किंवा पूर्ण हे बोटं चोखण्यामुळं होतं काय, की त्याचा जबड्यावर खूप वाईट परिणाम होतो. अंगठा चोखण्यामुळं जबड्याची जी ग्रोथ आपली होत असेल लहानपणी,
मुलांमध्ये जबड्याची जी ग्रोथ आहे ती वयाच्या अगदी 15-16 वर्षापर्यंत होते. मुलींमध्ये ही थोडीशी जास्त होते. म्हणजे लवकर होते. लवकर म्हणजे कसं, तर वयाच्या 12-13 वर्षापर्यंत मुलींमध्ये जबड्याची जी वाढ आहे ती बऱ्यापैकी झालेली असते. तर या वाढीच्या दरम्यानच नेमकी ही अंगठा चोखण्याची किंवा बोटं चोखण्याची जी सवय लागलेली असते, त्याच्यामुळं जबड्याच्या वाढीमध्ये एक प्रकारचा अडथळा तयार होतो. आणि त्या अडथळ्यामुळं होतं काय, की जबडा एकतर तो पुढं येतो, वरचा जबडा. मग त्या जबडाच पूर्ण पुढं आल्यामुळं वरच्या जबड्यावर जे काही दात आहेत ते सुद्धा आपल्याला पुढं दिसू लागतात किंवा ते पुढे यायला लागतात. किंवा जबड्याची जी खोली आहे, जी आपण डेप्थ म्हणू, ती डेप्थ सुद्धा खूप वाढते. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त डेप्थ वाढते. त्यामुळे हा जो वरचा जबडा आहे तो खूप नॅरो होतो. अगदी खूपच नॅरो होतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, की पूर्ण जे काही एन्व्हायरमेंट आहे आपल्या तोंडामधलं, वरच्या आणि खालच्या जबड्याचं जे एकमेकाशी जे एक रिलेशन असतं, ते रिलेशन डिस्टर्ब होतं. ते रिलेशन डिस्टर्ब झाल्यामुळं मग वरचा जबडा छोटा होतो, खालचा जबडा मोठा होतो. किंवा कधी-कधी होतं काय, की खालचा जबडा लहान असतो, वरचा जबडा मोठा होतो. या चुकीच्या प्रमाणांमुळं होतं काय, की मग एकंदर सगळी तोंडातली जी काही परिस्थिती आहे ती खूपच वेगळी होते आणि मग त्याचा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो. त्यामुळं अंगठा चोखणे असेल, बोटं चोखणे असेल, कधी-कधी बऱ्याच वेळेला दातांमध्ये जीभ धरण्याची एक सवय असते. म्हणजे बऱ्याच वेळेला हे अशा पद्धतीनं जीभ धरली जाते तोंडामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी लहान जी मुलं जन्माला आलेली असतात, अगदी नवीन जन्माला आलेल्या मुलांमध्ये बऱ्याच वेळेला हे दातामध्ये म्हणजे 2 हिरड्यांमध्ये जीभ धरण्याची एक सवय असते. अर्थात नवीन जन्मलेल्या मुलांना दात नसतात, तर ते फक्त हिरड्या असतात. त्या हिरड्यांमध्ये ते जीभ धरून ठेवतात. आता ही जीभ का धरून ठेवतात, तर ते तोंड मिटण्यासाठी म्हणून, तोंडामध्ये एक निगेटिव्ह प्रेशर तयार होण्यासाठी म्हणून ते जीभ धरण्याची सवय नैसर्गिकरित्याच असते. पण जसे जसे दात येतील तसं तसं ही सवय ऑटोमॅटिकली कमी झाली पाहिजे, नैसर्गिकरित्या कमी व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, की जसे दात येतील तसं ही जीभ दातांमध्ये धरून ठेवण्याची सवय कमी न होता ती आणखीच जास्त वाढते. आणि त्याच्यामुळं एकतर येणाऱ्या दातांना अडथळा तयार होतो, कारण ज्या ठिकाणी दात येणार आहेत तिथेच नेमकी जीभ असल्यामुळं जिभेच्या प्रेशरमुळं दात एकतर हिरड्यांच्या बाहेर येऊ शकत नाहीत. बऱ्याच वेळेला दात हिरड्यांमध्ये अडकले जातात आणि ते योग्य वेळी त्यांच्या नैसर्गिक वेळेच्या नुसार ते बाहेर न आल्यामुळं एकतर ते अडकून राहतात किंवा मग चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या दिशेनं ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. या छोट्याशा सवयीमुळं, म्हणजे दातामध्ये जीभ पकडून धरण्याच्या सवयीमुळं किती मोठा प्रॉब्लेम तयार झाला हे आपल्या लक्षात येतं. बऱ्याच वेळेला आपण बघतो, की कसं आहे, वरचे दात आणि खालचे दात हे नेहमी एकमेकाला व्यवस्थित ओव्हरलॅप केले पाहिजे. बऱ्याच वेळेला आता हे ज्यांच्यामध्ये जीभ दातांमध्ये धरून ठेवण्याची सवय असते, चुकीची सवय, त्यांच्यामध्ये हे जे ओव्हरलॅप आहे हे होत नाही. बऱ्याच वेळेला हे असं ओपनच राहतं. वरचे आणि खालचे दात हे नेहमी हे ओपनच राहतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, बऱ्याच वेळेला तोंडानं श्वास घेतला जातो, जो चुकीचा आहे. श्वास घेण्याचं कार्य कोणाचं आहे, तर ते नाकाचं आहे. तोंडाचं कार्य श्वास घेण्याचं नाही. नाकाचं कार्य श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे आहे. आणि इथं होतं काय, की आपण पूर्ण सिस्टीमच चेंज केली, की तोंड उघडं राहिल्यामुळं बऱ्याच वेळेला तोंडानं श्वास घेतला जातो. ही सुद्धा चुकीची सवय आहे, ज्याच्यामुळं मग हिरड्या सुजणे, तोंडाला दुर्गंधी येणे, आपल्या तोंडामध्ये जे लाळ तयार होण्याचं जे एक सामान्य प्रमाण आहे ते कमी होतं. लाळ तयार होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. खूप कमी झाल्यामुळं मग तोंडामध्ये सतत कोरडेपणा राहणे, अशा पद्धतीच्या गोष्टी या चुकीच्या सवयींमुळे व्हायला लागतात. आता या ज्या चुकीच्या सवयी आहे, या योग्य त्या वेळी जर व्यवस्थित बदलल्या गेल्या नाहीत तर त्यांचा काय काय परिणाम होतो हे मी आपल्याला सांगितलं. आता हे जे काही वेडेवाकडे दात आहेत, आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो, की वेडेवाकडे दातांसाठी ट्रीटमेंट केव्हा सुरू करावी. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं, मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं, की काही ठिकाणी असं म्हटलं जातं, की वयाच्या 18 वर्षानंतर वेडेवाकडे दातांना सरळ करायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे ती ट्रीटमेंट वयाच्या 18 वर्षानंतर सुरू करायचं, 18 वर्षापर्यंत नाही करायचं. काही लोकांमध्ये मी पाहिलं, की 14 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दातांना क्लिपा लावायच्या नाही आहेत किंवा वेडेवाकडे दाताची ट्रीटमेंट सुरू करायची नाही. तर अशा पद्धतीचं वयाचं असं कोणतंही बंधन नाही आहे याच्यामध्ये. महत्त्वाची गोष्ट अशी, तर एक ऑर्थोडॉन्टिस्ट, आता वेडेवाकडे दात सरळ करणे याच्यातला जो स्पेशालिस्ट आहे त्याला ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणतात. तर ऑर्थोडॉन्टिस्ट काय बघतो, की तो कोणत्या मुद्द्यांवर तो ठरवतो, की एखाद्या पेशंटमध्ये ट्रीटमेंट सुरू करायची की नाही. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी अगदी ढोबळ मानानं आपल्याला सांगतो,
की काही लहान मुलांमध्ये जर जबड्याचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे एखाद्या जबड्याची वाढ प्रमाणापेक्षा जास्त होत आहे आणि एखादा जबडा खूप प्रमाणापेक्षा खूप कमी वाढ होत आहे, हे जर लवकर निदर्शनास येत असेल, अगदी वयाच्या 10-11 वर्षापर्यंत पण सुद्धा जर आपल्याला ते निदर्शनास आलं, तर ते योग्य वय वय आहे त्या जबड्याची ट्रीटमेंट करण्यासाठी. आता इथं असं आहे की वयाच्या 10-11 वर्षामध्ये सगळे पक्के दात आलेले नसतात. काही पक्के दात असतात, काही दुधाचे दात असतात. याला आपण मिक्स्ड डेंटिशन म्हणतो. मिक्स्ड डेंटिशन म्हणजे थोडे पक्के दात, थोडे दुधाचे दात अशा पद्धतीचं काहीतरी एक पिक्चर आपल्या तोंडामध्ये असतं. तर असं आहे की बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं की जोपर्यंत सगळे पक्के दात येत नाहीत, तोपर्यंत वेडेवाकडे दातांची ट्रीटमेंट सुरू करायची नाही, असंही बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. तर असंही काही नाहीये. मी सांगितलं मगाशी की जर जबड्याचा प्रॉब्लेम आपल्याला दिसत असेल, तर तो लवकर सुरू करणं गरजेचं आहे. कारण जे वाढीचं वय आहे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, त्या वाढीचा जी नैसर्गिकरित्या वाढ होत असते, त्या वाढीचा आपण उपयोग करून जो जबडा जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे त्याची वाढ आपण योग्य त्यावेळी थांबवू शकतो. आणि जो जबडा कमी प्रमाणात वाढतो आहे, जितक्या प्रमाणात तो वाढला पाहिजे त्या प्रमाणात न वाढता कमी प्रमाणामध्ये वाढत आहे, त्या जबड्याची वाढ आपण त्या नैसर्गिक वाढीचा उपयोग करून ती वाढ आपण योग्य त्या रेटमध्ये, योग्य त्या गतीमध्ये आपण ती वाढ आणू शकतो. आणि अशा पद्धतीने जबड्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे वयाच्या जितक्या लवकर आपल्या लक्षात येतील, अगदी 10-11 वर्षामध्ये सुद्धा आपण जर ते लक्षात आलं, तर जबड्याची ट्रीटमेंट आपण सुरू करू शकतो. हे झाले जबड्याचे प्रॉब्लेम्स. आता काही वेळेला, बऱ्याच वेळेला पालक येतात त्यांच्या मुलांना घेऊन, की सर मुलाचे दात वेडेवाकडे व्हायला लागलेले आहेत, म्हणजे पडून येणारे दात वेडेवाकडे होत आहेत आणि थोडं दातांमध्ये फट आहे, हे आहे, ते आहे वगैरे, ते कारणं म्हणजे त्यांची तक्रार असते. तर याच्यामध्ये काय की त्यावेळेला जर वरच्या आणि खालच्या जबड्याची वाढ व्यवस्थितपणे होत असेल, तर अशा वेळेला आपण थांबलं पाहिजे. ते जे दुधाचे दात आहेत ते पडून तिथं पक्के दात येईपर्यंत आपण थोडी वाट बघितली पाहिजे. आता याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच वेळेला जे काही आपल्याला वेडेवाकडे म्हणजे दुधाचे दात पडून पक्के दात येण्याचा हा जो प्रवास आहे किंवा हा जो पिरियड आहे, याच्यामध्ये बऱ्याच वेळेला दात नैसर्गिकरित्याच वेडेवाकडे होत असतात आणि जसे पक्के दात येतील तसे ते स्वतःला ॲडजस्ट करून घेत असतात आणि ते ॲडजस्ट करून घेताना ते व्यवस्थितरित्या स्वतःला अलाइन करतात, म्हणजे स्वतः आपल्या त्या जबड्यामध्ये व्यवस्थित स्वतः बसतात, असं आहे. मग बऱ्याच वेळेला आपल्याला वाट पाहावी लागते. बऱ्याच वेळेला काय होतं की आपले जे सुळे दात असतात, ते सुळे दात येत असताना बऱ्याच वेळेला आपल्या तोंडामध्ये जे काही दात असतात, सुळे दात येईपर्यंत आपले पुढचे 4 दात आलेले असतात. तर सुळे दात येत असताना ते काय करतात, हे जे पुढचे 4 दात आहेत ते बऱ्याच वेळेला त्यांना एकमेकांपासून दूर ढकलतात. म्हणजे ते जेव्हा खाली सरकत असतात तेव्हा ते त्या पुढच्या दातांना ते दूर ढकलतात एकमेकांपासून. मग अशा वेळेला हे कधी घडतं, तर वयाच्या 8व्या वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत हे घडत असतं की ते दात बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे दात येताना सरळ आले आणि ते एकमेकाला व्यवस्थित चिकटलेले होते, पण अचानकच ते आता एकमेकांपासून दूर जायला लागलेत, त्यामुळे दात कदाचित वेडेवाकडे व्हायला लागलेत अशी एक पालकांना शंका येते आणि ते क्लिनिकमध्ये येतात. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे कशामुळे होतं, तर जेव्हा ते सुळे दात येत असतात तेव्हा ते दात तोंडामध्ये जे पुढचे 4 दात आहेत त्यांना एकमेकांपासून दूर ढकलतात. ते जसे जसे खाली येतात तसे तसे पुन्हा हे जे पुढचे 4 दात आहेत त्यांना ते एकमेकांच्या जवळ आणतात आणि ते व्यवस्थित त्यांच्या जागेला व्यवस्थित बसतात. त्यामुळं आपण अशा वेळेला आपण वाट पाहू शकतो. त्यामुळं वेडेवाकडे दातांची ट्रीटमेंट कधी सुरू करावी याचं असं कोणतंही ठोस असं वय नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांकडेच जावं लागेल. ते जेव्हा ते त्या पेशंटकडे म्हणा किंवा त्या मुलाकडे व्यवस्थितरित्या त्यांचं चेकअप होईल, एक्झामिनेशन होईल, त्यावेळी ते स्वतः ते ठरवतात आणि त्याप्रमाणे ते ज्याप्रमाणे गाईडन्स देतील त्याप्रमाणे आपण पुढची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. तर हे झाले वेडेवाकडे दात होण्याची कारणं, मग ती ट्रीटमेंट कधी सुरू केली गेली पाहिजे. आणि आता अजून एक प्रश्न असा येतो की आपण वयाच्या कोणत्या वयापर्यंत आपण ही ट्रीटमेंट करू शकतो. आता तसं बघायला गेलं तर आजकाल अगदी वयाच्या 50-60 वर्षांपर्यंत सुद्धा ही ट्रीटमेंट केली जाते. बऱ्याच ठिकाणी अगदी 55 ते 60 वर्षाचे पेशंट सुद्धा माझे दात वेडेवाकडे आहेत आणि ते मला सरळ करून हवेत म्हणून येतात आणि त्यांची ट्रीटमेंट सुद्धा होते. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ही जी ट्रीटमेंट आहे वेडेवाकडे दातांची ट्रीटमेंट, ही जितक्या तरुण वयामध्ये होईल
तेवढी त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती तितकी चांगली राहते. म्हणजे इथं असं नाही आहे की वेडेवाकडे दात आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट केली, त्यांना ब्रेसेस लावले आणि मग ते दात सरळ झाले म्हणजे ट्रीटमेंट झाली, असं नाही आहे. तर दात सरळ झालेले जे आहेत ते आहेत त्याच योग्य पोझिशनमध्ये टिकणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ट्रीटमेंट जेव्हा करतो तेव्हा जे काही वेडेवाकडे दात असतात सुरुवातीला ते सरळ होतात आणि सरळ होतात. सरळ झाल्यानंतर जेव्हा आपण ब्रेसेस काढतो तेव्हा मग परत आणि दात सुरुवातीला जसे होते तसे व्हायला लागतात. याला आपण रिलॅप्स म्हणतो. आणि हा जो रिलॅप्स आहे हा नैसर्गिक गुणधर्म आहे दातांचा. दातांमध्ये एक मेमरी असते. म्हणजे काय की ते त्यांची ओरिजिनल जी पोझिशन आहे ते लक्षात ठेवतात. जोपर्यंत दातांवर प्रेशर आहे, आपल्या ब्रेसेसमुळे जे काही प्रेशर येते तोपर्यंत ते योग्य पद्धतीने म्हणजे एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे ते आज्ञांचं पालन करतात, ते योग्य त्या ठिकाणी थांबतात. जसं ते प्रेशर आपण काढून घेतो तसं दातांमध्ये जी मेमरी आहे त्यांच्या ओरिजिनल पोझिशनची ते त्या पोझिशनला परत जायला लागतात आणि परत रिलॅप्स होतं. बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्या आजूबाजूला सुद्धा आपल्या निदर्शनास येतं की बरीच लोक म्हणतात की मी सुरुवातीला दातांची ट्रीटमेंट केली होती, पण ते ब्रेसेस काढल्यानंतर आता असं आहे की परत एकदा माझे दात पुढे आलेले आहेत किंवा परत माझे दात वेडेवाकडे झालेले आहेत. हे हे म्हणजे हे कॉमन फाइंडिंग आहे की कॉमनली हे आपल्या निदर्शनास येतं. त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे की दातांच्या मुळांना हाडामध्ये स्टेबल व्हायला आता आपण केलं काय, दातांना आपण वेडेवाकडे दातांना सरळ करतो म्हणजे नेमकं करतो काय, तर दात हे त्यांच्या जुन्या घरामधून त्यांना आपण नवीन घरामध्ये शिफ्ट करत असतो. आता आपण सुद्धा जेव्हा आपण आपलं घर बदलतो, एखाद्या ठिकाणी आपण खूप वर्ष राहिलेलो असतो आणि अचानक आपण घर बदलून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये जाऊन तिथं राहायचा प्रसंग आपल्यावर येतो. जेव्हा आपण आपलं घर चेंज करतो तेव्हा दुसऱ्या घरामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या लोकांमध्ये स्टेबल व्हायला किंवा तिथं आपल्याला त्यांच्याशी मिळतं जुळतं होण्याला आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याशिवाय आपण तिथं स्टेबल होत नाही. अगदी दातांचं हे तसंच आहे. आपण त्यांना एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये जर आणत असू तर त्यांना त्यांच्या मुळांना हाडामध्ये स्टेबल होण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे, जो पुरेसा वेळ द्यायला पाहिजे, जो साधारण 2 ते 3 वर्षांचा वेळ लागतो. तर ब्रेसेस काढल्यानंतर ऑर्थोडॉन्टिस्ट हे काय करतात तर पेशंट्सना रिटेनर देतात. रिटेनरचं काम हे असतं की दातांना त्यांच्या नवीन पोझिशनमध्ये धरून ठेवणं, जेणेकरून दातांची जी मुळं आहेत ते आपल्या हाडामध्ये व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थितरित्या स्टेबल होतील. आणि हा जो रिटेनर आहे साधारण वर्ष ते 1.5 वर्ष वापरणं गरजेचं असतं. रिटेनरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक रिमुवेबल रिटेनर असतो म्हणजे जी प्लेट वगैरे दिली जाते, किंवा परमनंट रिटेनर असतो जो दातांना आतल्या बाजूनं एक छोटीशी वायर चिकटवली जाते जी दातांना धरून ठेवते. आता पेशंटचं काम काय की ही जी वायर आहे किंवा जो काही रिटेनर ऑर्थोडॉन्टिस्टनी दिलेला आहे त्याची व्यवस्थित काळजी घेणं आणि ते व्यवस्थितरित्या वापरणं हे पेशंटचं काम आहे. पेशंटची खरी जबाबदारी ही ट्रीटमेंट संपल्यानंतर सुरू होते. कारण जर पेशंटनं या गोष्टी व्यवस्थित वापरल्या नाहीत, रिटेनरची व्यवस्थित काळजी घेतली नाही, ते व्यवस्थित वापरले नाहीत, तर दात पुन्हा एकदा पहिल्यासारखे होण्याची शक्यता असते आणि त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तर दाताबद्दल बोलायचं झालं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हा दिसायला अगदी छोटा भाग दिसतो, पण त्याच्या संदर्भात बोलायचं तर एकतर काय आम्हाला 5 वर्ष BDSचा अभ्यासक्रम करावा लागतो, त्यानंतर 3 वर्ष सुपर स्पेशलायझेशन करावं लागतं. इतका मोठा तो अभ्यासक्रम असतो आणि तो हा 1 तासाच्या कालावधीमध्ये संपूर्ण बोलून होणं शक्य नाही आहे. फक्त काय की महत्त्वाचा भाग असा की हे जे काही दात आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण आपली सुरुवात त्यांच्यापासून होते. आपलं जे काही जेवण आहे, आपण जे काही खातो, ज्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, ते खाण्याची जी प्रक्रिया आहे चर्वणाची ती दातांमुळे होते आणि ते आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. त्यांची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेतली गेली पाहिजे, व्यवस्थितरित्या त्यांची स्वच्छता केली गेली पाहिजे. जे काही ब्रश वापरायचे आहेत ते अगदी सॉफ्ट ब्रश वापरले पाहिजेत, त्यांची पद्धत ही व्यवस्थित असली पाहिजे. आणि प्रत्येक वेळी काही या साध्या गोष्टी आहेत, साध्या सवयी आहेत, जसं की काही खाणं झालं की व्यवस्थित पाण्यानं चूळ भरणे आहे, रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी व्यवस्थित ब्रश करणं गरजेचं आहे. आता रात्री झोपण्यापूर्वी आपण जे ब्रश करतो त्यावेळी कोणतीही पेस्ट वापरण्याची गरज नाही आहे. सिंपली फक्त काय करायचं आहे की ब्रश फक्त दातांवरून फिरवायचा आहे, तो सुद्धा या व्हर्टिकल मोशन म्हणजे उभ्या पद्धतीनं. आडवं कधीही दात घासायचे नाहीत. जास्त वेळ दात घासले की दात स्वच्छ होतात
हा सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे तो डोक्यातून काढून टाकायचा आहे. अगदी 3-4 मिनिटं फक्त दात घासण्याची प्रक्रिया असली पाहिजे, पण ती पद्धत व्यवस्थित असली पाहिजे. तर माझी आपणा सर्वांना हीच विनंती आहे, की आपण सर्वांनी आपले दात व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.